कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार चंद्रशेखर बावनकुळे। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संघटन पर्व कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हे आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, पण काही ठिकाणी कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही स्वबळावर देखील लढू आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील आम्ही लढायला तयार आहोत। पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण आमचं केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो, असे सूचक विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आम्ही विधानसभा लढलेलो आहोत, लोकसभेत लढलेलो आहोत। पण पुढच्या काळातही भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न राहणार आहे की महायुती म्हणूनच आम्ही महाराष्ट्रामध्ये पुढे जाऊ। पण आमच्या ज्या स्थानिक इकाई आहेत, नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टी, नांदेड शहर भारतीय जनता पार्टी यांनी म्हणून जो निर्णय घेतील, शेवटी राज्य म्हणून आम्ही महायुतीचा संकल्प केला आहे। पण एखाद्या वेळी तिथलं स्थानिक आमचं जे युनिट आहे ते युनिट काय निर्णय घेतं, तिथली शिवसेना आहे, तिथली राष्ट्रवादी आहे, अजित पवारांचे गट आहेत, तिकडे त्यांचा पक्ष आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आहे, त्यांचे आमदार आहे, आमचे आमदार आहे, हे मिळून जे काही आम्ही 51% लढाई जिंकू याकरता जे जे काही आम्हाला करावं लागेल, महायुतीत लढावं लागेल तर महायुतीमध्ये आम्ही पूर्ण करू। आणि एखाद्या वेळी ज्या ठिकाणी महायुती हे तिथले कार्यकर्ते, लोकल कार्यकर्ते जर थोडं काही कमी जास्त झालं तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही महायुतीमध्ये पाळापाडी करणार नाही। एखाद वेळी स्थानिक युनिटने म्हटलं की आम्हाला वेगळं लढायचं आहे, आमचा जोर राहील की महायुतीमध्ये लढलं पाहिजे, पण तिथला स्थानिक युनिटला आम्ही जास्त महत्त्व देणार आहोत। मला वाटतं ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड।